नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। लाईटला अंधार झाला। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय 7वा आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 22 आणि 23। आपण म्हणूया 23वा। 23वा महत्वाचा आहे। श्रील प्रभुपाद बऱ्याचदा याचा संदर्भ देतात। अंतवन्तु फलं तेषाम् तद्भवत्यल्पमेधसाम् देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि। अंतवत्तु फलं तेषाम् तद्भवत्यल्पमेधसाम् देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि। अंतवत्तु फलं तेषाम् तद्भवत्यल्पमेधसाम् देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि। अंतवत नश्वर किंवा अनित्य, तू परंतु, फलम फळ, तेषाम त्यांचे, तत् ते, भवती होते, अल्पमेधसाम अल्पबुद्धीचे, देवान देवतांना, देवयजः देवतांचे उपासक, यान्ति जातात, मत माझे, भक्तः भक्त, यान्ति जातात, माम मला, अपि सुद्धा। भाषांतर आहे, अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे ही मर्यादित आणि अनित्य असतात। देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परम नामाची प्राप्ती करतात। हा जो देवी देवतांची उपासना केली नसली पाहिजे, का केली नसली पाहिजे, त्याच्यातला हा शेवटचा श्लोक आहे। काल 2 श्लोक वाचले आपण। त्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की ज्यांचं ज्ञान हे काम भौतिक कामनांनी जखडलेलं असतं, हिरावून घेतलेलं असतं, ते अन्य देवी देवतांची पूजा करतात, उपासना करतात, त्यांना शरण जातात आणि आपापल्या स्वभावानुसार वेगवेगळ्या विधिविधानांचं पालन करतात। हे स्वभावानुसार कुठल्या देवीचे देवताचं कोण पूजा करतो हे 17व्या अध्यायात भगवंत समजावून सांगतात। सत्वगुणी कोणाची पूजा अर्चना करतो,
रजोगुणी कोणाची करतो आणि तमोगुणी कोणाची करतो. थोडक्यात 17व्या अध्यायामध्ये ह्या पहिलाच श्लोक आहे ऍक्च्युली. अर्जुन विचारतो, हे कृष्ण, जे शास्त्र विधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजा उपासना करतात त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात? भगवान म्हणतात, विविध जीवाने प्राप्त केलेल्या गुणानुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त होतो आणि विविध प्रकारचे श्रद्धा ही विविध प्रकारची पूजा करायला त्याला भाग पाडते. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात. देवी देवतांचं पूजन हे सात्विक लोक करतात. राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात, दानवांचे, दैत्यांचे किंवा राक्षसी लोकांचे आपल्या समाजात. आणि तामसिक मनुष्य भूत प्रेतांचे पूजन करतात. ह्याचा परिणाम काय होतो वगैरे पुढे भगवंत समजावून सांगतात त्या अध्यायामध्ये. तो अध्याय जेव्हा येईल तेव्हा आपण त्याचा अभ्यास करूया. तर काल भगवंतांनी सांगितलं की कामस्तैस्तै रित ज्ञान, म्हणजे आपल्या काम इच्छा ज्या आहेत त्याच्या आहारी जो गेलेला असतो त्या पूर्ण करून घेण्यासाठी तो वेगवेगळ्या देवी देवतांकडे जातो, वेगवेगळ्या आमदार खासदारांकडे जातो, वेगवेगळ्या बाबा बुवांकडे जातो, वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला, फकीर, भूत, पिशाच. आणि मग त्याप्रमाणे वेगवेगळ्या विधिविधानांचं पालन करतो. परंतु भगवंत त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, काल आपण वाचलं, तुमच्या लक्षात आहे का बघा, तशी जर तुमची इच्छा असेल, तुमच्या हृदयामध्ये अशी जर इच्छा प्रकट झाली तर तुमच्या हृदयामध्ये मी आहे, मला ते समजतं. मग त्या देवतेची, त्या देवीची पूजा करण्यासाठी जितकं समर्पण लागतं ना, ते देखील मीच तुमच्या हृदयामध्ये तयार करतो. तुम्हाला मी त्याचं मार्गदर्शन देखील मीच करतो. तर त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीह्यते लभते च तत कामान मय्येव विहितान्वितान्. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. कारण भगवंत मालक आहेत, त्यांच्या परवानगीशिवाय तुम्हाला इंद्र चंद्र देव देखील काय देणार आहे? किंवा तुमचे जे आराध्य कुठलेही देवी देवता असोत. आजकाल लोक शास्त्रामध्ये जे देवी देवतांचा उल्लेख नाही त्यांची पण देवी देवता म्हणून पूजा करतात. कोणीतरी ग्रेट साधू संत होऊन गेलेला असतो त्याची पूजा करतात भौतिक लाभासाठी. किंवा आपण जसं पाहिलं, मोठ्या उद्योगपतींची, राजकारण्यांची वगैरे पूजा करणारे पण भरपूर जण आहेत. परंतु ते जे देतात ते देखील भगवंतांनी निर्माण केलेलंच असतं. स्वतः निर्माण करून कोण तुम्हाला काय देणार आहे? तर भगवंत या श्लोकामध्ये म्हणतात की जो त्याच्यातून तुम्हाला जे भोग प्राप्त होणार आहे, लाभ प्राप्त होणार आहे, ते मीच देत असतो. आता या अध्यायामध्ये ते भगवंत म्हणत नाहीत, परंतु पुढे तसं मी काल म्हणालो की पुढच्या प्रत्येक अध्यायामध्ये हा मुद्दा एकदा तरी भगवंत काढतात, कारण हा खूप महत्वाचा आहे. तर 8व्या का 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की देवतांची पूजा उपासना करणारा ऍक्च्युली माझीच करत असतो, परंतु तो अशी करत असतो. असं खायच्या ऐवजी असं उलट खात असतो. शेवटी माझीच उपासना केली जाते. यज्ञ जे केले जातात देवी देवतांसाठी त्याच्यामधला हवीर भाग जर मला अर्पण केला नाही तर कुठल्याही देवी देवतांना मिळत नाही. तर भगवंतच निर्माण करणार आहेत, भगवंतच पालन पोषण करणार आहेत आणि भगवंतच संहार करणार आहेत. आणि मग त्यानंतर म्हणतात की अल्पबुद्धी लोक देवतांची पूजा करतात आणि त्यातून जे प्राप्त करतात ते सगळं नश्वर असतं, मर्यादित असतं, अनित्य असतं. म्हणून जे देवी देवतांची उपासना करतात ते देवी देवतांचं धाम प्राप्त करतात, जी माझी उपासना करतात ते माझ्याकडे येतात. हा मुद्दा पण भगवद्गीतेमध्ये भगवंत 2 वेळा समजावून सांगतात.
जे देवी देवतांची पूजा करतात देवी देवतांकडे जातात, जे माझी पूजा करतात ते माझ्याकडे येतात. देवान देव यजो यांती मदभक्ता यांती मामपी. तर या 2 श्लोकाचे आपण आज तात्पर्य वाचूया. प्रभुपाद म्हणतात, भगवंतांच्या अनुमती वाचून देवता आपल्या भक्तांना वरदान देऊ शकत नाहीत. सर्व काही भगवंतांच्या मालकीचे आहे याचे विस्मरण जीवाला होऊ शकते, परंतु देवतांना होत नाही. देवतांना माहिती आहे मला मी कुठल्या पोझिशनला आहे, माझ्या हातात केवढं आहे. म्हणून देवतांची उपासना आणि लाभ इच्छांची प्राप्ती ही देवतांमुळे होत नाही, तर भगवंतांच्या अनुमतीमुळे होत असते. अल्पज्ञानी जीवाला याचे ज्ञान नसते, म्हणून तो लाभ प्राप्ती करता मूर्खपणाने देवतांकडे जातो. परंतु शुद्ध भगवत भक्ताला जेव्हा कशाची गरज असते तेव्हा तो भगवंतांचीच प्रार्थना करतो. तरीही लाभ प्राप्तीची इच्छा करणे हे शुद्ध भक्ताचे लक्षण नव्हे. काल पण याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा केली. काल पण तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सांगितले की तुम्हाला काही हवं असेल तर भगवंतांकडेच जावा. जरी भौतिक, नश्वर, अनित्य, मर्यादित जरी हवा असेल, इथलं भौतिक सुख जरी असं हवं असेल तरी भगवंतांकडेच जावा. आणि भगवंत का नाही पुरवणार? बघ नाही, जसं ध्रुव महाराजांचे पुरवलं, सुदामाचे पुरवलं, परंतु भगवंत त्याच्याबरोबर ज्ञान पण देतात की हे जे मी तुला देणार आहे त्याला काही अर्थच नाही. ते एकदा ते ज्ञान मिळालं तर पुढच्या सुखाची आपण अपेक्षा करतो, भगवत धामाची आपण अपेक्षा करतो. पण प्रभुपाद इथे म्हणतात की देवी देवता जे काही देतात ते भगवंतांकडूनच आलेलं असतं, ते काही स्वतःच्या खिशातलं थोडीच देणार आहे. तुमच्या मॅनेजरने जर तुमचा पगार वाढ केला तर मालकच तुमचा पगार देणार आहे, मॅनेजरच्या हातात थोडीच आहे पगार देणे. तर मॅनेजरला थोडीशी ही परवानगी दिलेली आहे, अधिकार दिलेले आहेत की एवढ्या एवढ्या लिमिट पर्यंत तुम्ही पगार वाढ वगैरे करू शकता. ठीक आहे, तुमच्या डिपार्टमेंट मधलं तुमचं बघून घ्या. पैसे कुठून येणार आहेत? मालकाकडूनच येणार आहेत, हो की नाही? मग प्रभुपाद इथे म्हणतात मग डायरेक्ट मालकाकडे जाऊन मागितलेलं काय वाईट आहे? परंतु मालकाकडे जाऊन 10 रुपये पगार वाढ मागण्यात काय अर्थ आहे? मालकाकडे जाऊन आपण मालकाचे मित्र होणे सगळ्यात चांगलं आहे, हो की नाही? 10 रुपये पगार वाढ मग मालक देईल पण ते परत संपणार आहे. तरीही लाभ प्राप्तीची इच्छा करणे हे शुद्ध भक्ताचे लक्षण नव्हे. शुद्ध भक्ताला फक्त भगवंतांची सेवा हवी असते, दुसरं काहीच नको असते. तो काही मागतच नाही भगवंतांकडे. सामान्यतः जीव हा देवतांना शरण जातो कारण तो आपल्या कामवासनांची तृप्ती करण्यामध्ये अत्यंत आसक्त झालेला असतो. असे घडण्याचे कारण म्हणजे जीव अयोग्य गोष्टींची इच्छा करतो आणि भगवंत स्वतः अशा प्रकारची इच्छा तृप्त करत नाहीत. जसं मी नेहमी उदाहरण सांगतो, भगवंत आपले वडील आहेत, आपले पिता आहेत. तुम्ही काहीतरी वाईट मागायला गेला तर ते भगवंत देणार का तुम्हाला? 2 फटके देणार आणि समजावून सांगणार चुकीचं आहे म्हणून. मग हे पण बऱ्याच जणांना माहिती असतं, म्हणून ते देवतांकडे जातात. आणि कुठल्या आता कलियुगामध्ये ऍक्च्युली आपल्याला माहिती पण नाही की कुठल्या देवतेकडे काय मिळणार आहे. सगळं ट्राय करतात. एक स्त्री आपल्या इथे मंदिरात आलेली, सगळीकडे जाऊन आलो रे मंगोबा, कुणीच माझं ऐकलं नाही, खरं मला माहिती होतं तू माझं ऐकणार, असं म्हणतच ती मंदिरात आली होती. आमच्या घरापर्यंत ऐकू येतं, एवढं जोराने म्हणत होती. देवाला किती महत्व द्यायचं ते पण आपल्याला माहिती नाही. काही लोक आपल्या घरामध्ये सगळ्या देवतांचे फोटो ठेवतात, जस्ट इन केस यांनी नाही काम केलं हा करेल. भक्ती विज्ञान गोस्वामी महाराज एकदा एका प्रवचनात सांगत होते, मला आठवतंय, त्यांना एकदम एक मुस्लिम भेटला होता बागेमध्ये, आणि तो यांना समजावून सांगत होता की मुस्लिम धर्माचा स्वीकार केला पाहिजे.
तुम्ही ऑटोमॅटिकली लगेच स्वर्गात जाल. काही करायची पण गरज नाही. आमच्या इकडे काही नियम नाहीत, बंधन नाहीत. तुम्ही फक्त आमच्या धर्माचा स्वीकार करा. 5 वेळा नमाज करा, आम्ही जे सांगतोय ते करा. भक्ती विज्ञान महाराज चेष्टेने म्हणाले, थोड्या वेळाकरता मी विचार करत होतो, जस्ट इन केस हे पण करून बघावं. काय काय माहिती, इकडं नाही झालं तर तिकडनं तरी रस्ता मिळेल. तर भौतिक जगामध्ये भौतिक लाभाने जो ग्रासलेला असतो, भौतिक दुःखाने जो ग्रासलेला असतो, तो सगळ्या देवी देवतांकडे हातपाय मारून येतो. भगवंतांकडे मागायला गेलो आपण तर भगवंत 2 फटके देतात, आपल्याला माहितीये. लहान मुलगा, त्याच्या खिशात तर 10 रुपये असतील, मी नेहमी हे उदाहरण देतो, आणि तो दुकानात जाऊन, त्याला माहितीये या दुकानात गुटख्याची पुडी मिळते, तिथे जाऊन त्याने गुटख्याची पुडी मागितली तर तो दुकानदार थोडीच विचारत बसणार आहे तुला पाहिजे का, कोणाला पाहिजे, खाणार आहेस का, हे घे पैसे दे आणि हे घे. त्याला संतुष्ट केलं की संपलं. तसं देवी देवतांचं असतं, देवी देवतांना संतुष्ट केलं की संपलं. ते म्हणतात तथास्तु, घे आणि तुला काय करायचं ते कर. तेच तू जर तुम्ही तेच जर तो मुलगा आपल्या वडिलांकडे मागायला गेला तर वडील काय करतील? 2 फटके देतील, समजावून सांगतील, त्याच्या हातातले पैसे काढून घेतील. भगवंत तेच करतात, तुमच्या हातातले पैसे काढून घेतात, कारण ते पैसेच तुम्हाला इथे अडकून ठेवलेला आहे पैशाने, भौतिक सुख लाभामध्ये. प्रभुपाद इथे सांगतात की सामान्यतः जीव हा देवतांना शरण जातो, कारण तो आपल्या काम वासनांची तृप्ती करण्यामध्ये अत्यंत आसक्त झालेला असतो. त्याला माहिती असतं. काल थोडंफार आपण वाचलं, परंतु आपल्याला डिटेलमध्ये जायची काही गरज नाही. कुठल्या देवतेकडे काय मागितलं पाहिजे हे पण शास्त्रात लिहिलेलं आहे. प्रभुपादांनी थोडी उदाहरणं दिली. तुम्हाला जर आरोग्य पाहिजे असेल तर सूर्यदेवाची उपासना करा, ज्ञान विद्या विद्वान व्हायचं असेल तर सरस्वती देवीची उपासना करा, सुंदर पत्नी हवी असेल तर उमा देवीची उपासना करा. जनरली शक्ती, काहीतरी वाईट करण्यासाठी शक्ती पाहिजे असेल तर शिवजींची उपासना करतात लोक. म्हणून मी म्हणलं, शिवजी ते शक्ती घेऊन तो काय करणार आहे बघत नाहीत शिवजी किंवा इंद्र चंद्र, हे सगळे मला संतुष्ट केलंय आणि त्याला वरदान देणं माझं काम आहे म्हणून देऊन टाकतात. तथास्तु. जसं ब्रह्माजींकडे हिरण्यकशिपूने मागितलं, ब्रह्माजींनी विचार पण केला नाही, हे शक्य आहे का, अशक्य आहे का, मी काय करतोय, लगेच म्हटले तथास्तु, ठीक आहे, चला तुझे मागतोय ते देतो. असे घडण्याचे कारण म्हणजे जीव अयोग्य गोष्टींची इच्छा करतो आणि भगवंत अशा अयोग्य प्रकारची इच्छा तृप्त करत नाहीत, मग तो देवी देवतांकडे जातो. चैतन्य चरितामृतामध्ये म्हटले आहे की जो भगवंतांची आराधना करतो व त्याच वेळी विषय भोगाची इच्छा करतो, त्यांच्या इच्छा परस्पर विरोधी आणि विसंगत आहेत. लक्षपूर्वक ऐका. काय म्हणतात श्रील प्रभुपाद इथे, जो चैतन्य चरितामृतामध्ये सांगितलेला आहे, जो भगवंतांची आराधना करतो, म्हणजे भक्तिमय सेवा पाहिजे असते, त्याला भगवंतांची भक्ती हवी असते, आणि त्याच वेळी विषय उपभोगाची इच्छा करतो, या भौतिक जगातला भोग पण त्याला घ्यायचा असतो. हे शक्य नाही, कारण हे परस्पर विरोधी आणि विसंगत आहे. बऱ्याच भक्तांना हे लक्षात येत नाही. हे दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध चाललेले बोट आहेत. दोन्ही बोटेत तुम्ही कसे बसणार? एक पाय यात टाकला, एक पाय यात टाकलाय, काय होणार? तुमचं शरीर फाटून जाईल. दुसऱ्या शब्दात, जेव्हा जेव्हा तुम्ही भौतिक इच्छा, भौतिक कामना, भौतिक विषय भोग घ्यायची तुम्ही इच्छा करता, तेव्हा एक पाऊल इकडे जावं लागतं. एक पाऊल इकडे गेलं म्हणजे एक पाऊल तिकडनं परत येणार. लक्षात घ्या, कारण ते दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध आहेत. मी इकडे चाललाय भगवंतांकडे, आध्यात्मिक मार्गावरती, भौतिक सुख उपभोगाची इच्छा झाली तर जेवढ्या प्रमाणात ती इच्छा होते तेवढ्या प्रमाणात मागे यावं लागतं, परत जावं लागतं. हे कशाला करत बसायचं? हे एकमेकाच्या विरुद्ध आहे, दोन्ही एकाच वेळी होऊच शकत नाही. तुम्हाला हे कुणी सांगितलं असेल ना, तर हे डोक्यातनं पूर्णपणे काढून टाका. असे सांगणारे बरेच जण भेटणार आहेत तुम्हाला.
कारण असं सांगितलं की लगेच तुम्ही पण तयार होता, आपल्याला पण तेच पाहिजे असतं. आणि ही सत्य परिस्थिती आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही हे ट्राय पण करून बघितलेलं आहे. परंतु मनामध्ये एक इच्छा असते की असं शक्य झालं तर किती बरं होईल. भौतिक जगातली पती पत्नी मुलं घर संपत्ती सगळं ठेवून भगवंत मिळाले तर किती बरं होईल. सोने पे सुहागा. नाही होत. आजपर्यंत कोणाच्या बाबतीत झालं नाही, तुमच्या बाबतीत पण होणार नाही हे तुम्हाला पण माहिती आहे, परंतु इच्छा मात्र सुटत नाही आहे मनातली. मग ते होणार नाही माहिती आहे, मग ते देणार कोण? इंद्रदेव देऊ शकतो, चंद्रदेव. चला तिकडे जाऊया. भगवद्गीतेमध्ये आणि भागवतामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे देवी देवता कोण आहेत आणि भगवान कोण आहेत. भारतामध्ये खूप विचित्र प्रकारची खिचडी झालेली आहे. कुठल्या पण देवीची पूजा करा, कुठल्या पण देवतेची पूजा करा, सगळं एकच आहे. सगळं एक नसतं. शास्त्र खूप स्ट्रिक्टली आणि क्लिअरली सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, देवी देवता सगळे जीव आहेत आपल्यासारखे. विशिष्ट पद त्यांनी स्वीकारलेलं आहे, त्या पदाला ते योग्य होते म्हणून भगवंतांनी त्यांना ते पद दिलंय, त्यांची सेवा दिलेली आहे भगवंतांची. हे जग चालवण्यासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे त्यांना मॅनेजर केलेलं आहे. भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा आणि देवतांची उपासना ही एकाच स्तरावर असू शकत नाही, कारण देवतांची उपासना ही भौतिक आहे आणि भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा करणे ही पूर्णपणे आध्यात्मिक बाब आहे. त्यामुळे हे खूप चुकीचं आहे. बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं काय नाही प्रभूजी, तुम्ही तुम्हाला शनी मंत्र म्हणावंच वाटतं, शनी मंत्र म्हणा. दुर्गा देवीची पूजा करायची वाटते, दुर्गा देवीची पूजा करा. नो, कालच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं, तुमची इच्छा जरी झाली तसली तरी भगवंत तुम्हाला मदत करतील दुर्गा देवीची पूजा करायला. आणि मग दुर्गा देवी तुमच्यावर प्रसन्न झाली तर तुम्ही तिथेच अडकला कायमची. दुर्गा देवी हे भौतिक जगातल्या भौतिक सुख उपभोगाचे घोर रूप आहे म्हणतात. घोर रूप म्हणजे महाभयानक. काली दुर्गा वगैरे असते ना, यांची पूजा कोण करतं? मांस वगैरे खाणारे, ज्यांना मांस खायची तीव्र इच्छा असते, काही केल्या इच्छा जात नाही, असे लोकांना शास्त्रामध्ये सांगितले तुम्ही दुर्गा देवीची पूजा करा. तर हे एकच आहे म्हणणारे सगळे मूर्ख असतात, त्याला बळी पडू नका. जतो मत ततो पथ. नो, एकच मार्ग आहे भगवंतांच्या भक्तीचा. ज्या जीवाला भगवत धामात परत जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी भौतिक इच्छा विघ्नकारी आहे. ज्याला भगवत धामात जायचं आहे त्याला भौतिक इच्छा 0 झाली पाहिजे, त्याची 0, बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि भगवंत खूप टेस्ट घेतात बरं का. झालं म्हटलं लगेच तुम्हाला भगवत धामात घेऊन जात नाहीत. कित्येक वर्ष कित्येक जन्म टेस्ट घेतात. त्या टेस्ट मध्ये पण तुम्ही पास व्हायला पाहिजे. विश्वामित्र सारखं कित्येक आयुष्यभर तपस्या करून परत भौतिक इच्छांना बळी पडले. तर भगवत धामात परत जाण्यासाठी भौतिक इच्छा ही विघ्नकारी आहे. विघ्नकारी म्हणजे जसं मगाशी मी सांगत होतो की भौतिक इच्छा तुमची झाली की त्या आध्यात्मिक मार्गावरून मागे यायचं आहे, कारण दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध आहेत मार्ग. ते विघ्न आलं, विघ्न म्हणजे प्रॉब्लेम, अडथळा, हो की नाही. मग देवी देवतांची पूजा करणारे भौतिक इच्छांची कामना करणारेच असतात. कामस्ते रितज्ञाना, काल वाचलं आपण. मग देवी देवता म्हणून प्रसन्न होतात आणि तुम्हाला देऊन टाकतात. आणि देवी देवतांनी प्रसन्न व्हावं आणि तुम्हाला देऊन टाकावं म्हणून भगवंत तुम्हाला आतून देवी देवतांबद्दल समर्पण निर्माण करायला मदत करतात. आता बघा, हे सगळं अडकायचंच काम आहे. ते विघ्न आहे, परंतु विघ्न घ्यायला तुम्ही पुढे गेला, आम्हाला द्या, आम्हाला पाहिजेच. देवी देवता पण विचार करत नाही तुला हे पाहिजे का नको, तुझ्यासाठी चांगलं आहे का वाईट आहे, देऊन टाकतात. दुकानदार विचार करत नाही तू गुटखा खाणार आहे की नाही, पैसे दे, हे घे पुढे, संपला विषय.
ते स्वतःहून विघ्न ओढवून घ्यायचं काम करतोय आपण देवी देवतांची पूजा करणारे. आता तुमच्यापैकी काहींच्या मनात जर असं आलेलं असेल तर मी आताच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकतो. नाही प्रभूजी, भगवंतांची भक्ती मागण्यासाठी आम्ही देवी देवतांची पूजा उपासना करतो, भौतिक काय मागायला करत नाही. आणि मग असं वळून फिरून जायची काय गरज आहे? ज्याच्याकडे जो देऊ शकतो त्याच्याकडे डायरेक्टली मागा ना. दुर्गा देवींना प्रसन्न करा, मग दुर्गा देवी प्रसन्न झाल्यावर मग दुर्गा देवीला म्हणा मला भगवंतांची भक्ती द्या. मग ते दुर्गा देवी तुम्हाला सांगतील मी कोण देणार आहे, तुम्हाला स्वतः करायचंय. मग परत झिरो पासून परत सुरू करायचं. हनुमानजींचे उपासक खूप असतात भारतामध्ये. हनुमानची जी उपासना करून जर हनुमानजी जर प्रसन्न झाले, तुमच्या समोर येऊन उभे राहिले, तर तुम्ही त्यांच्याकडे जर काय मागणार, प्रभू रामचंद्रांची भक्ती द्या. हनुमानजी हसतील तुमच्यावर. आणि मग ते पहिल्या दिवसापासूनच करायचं होतं ना, माझी भक्ती करण्यामध्ये वेळ कशाला घालवला विनाकारण. कारण मला संतुष्ट करणारी गोष्ट पण तीच आहे. तर हे विघ्न आहे आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये, हे विघ्न आहे. ते विघ्न परत आपल्याला पाहिजे आहे. मेंटॅलिटीज पहिल्यांदा बंद केली पाहिजे, घालवलं पाहिजे. म्हणून अल्पबुद्धी जीवांना इच्छित असलेले भौतिक लाभ विशुद्ध भगवत भक्ताला प्रदान करण्यात येत नाहीत. कारण असे इच्छित लाभ प्राप्त झाल्यामुळे अल्पबुद्धी जीव हे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होण्यापेक्षा प्राकृत जगतातील देवदेवतांची उपासना करणे पसंत करतात. जसं ध्रुव महाराज, भौतिक इच्छाच होती परंतु गेले भगवंतांकडे. तसं तुम्ही पण भौतिक इच्छा जरी असेल तर जावा भगवंतांकडे, परंतु दृढ श्रद्धेने, दृढ निश्चयाने, दृढ इच्छेने जायचं. कारण भगवंत ती इच्छा पहिल्यांदा काढून घेतात. हट, काहीतरी फालतूच मागायला आला, तुला मी असं ज्ञान देतो की त्याच्यापेक्षा करोडो अनंत पटीने तुला आनंद होईल. माझी सेवा करणे, प्रेम, हे लोभ स्वार्थ सगळं सोडून देणे, माझी सेवा करणे. आणि ते पटतं त्याला. म्हणून असं जनरली सांगितलं जातं की भगवंतांकडे जावा. आणि प्रभुपाद इथे म्हणतात भगवंत मात्र तुम्हाला ते देणार नाहीत. भौतिक लाभ विशुद्ध भगवत भक्ताला प्रदान करण्यात येत नाही. उलट भगवंत तुमच्याकडे जे काही भौतिक आहे ते पण काढून घेतात. कारण सगळ्यात श्रेयस्कर आहे भौतिक जगामध्ये, भौतिक गोष्टींमध्ये न अडकणे. भगवंतांना माहिती आहे ते तुमच्यासाठी पण श्रेष्ठ श्रेयस्कर आहे, मग तेच करतात. मग भगवंतांकडे असं काहीतरी मागायला गेल्यानंतर भगवंत जे करतील ते ऍक्सेप्ट करायची आपली तयारी असली पाहिजे. मग आपली चांगली प्रगती होते. प्रभूंकडे आलोय, प्रभू म्हणाले तुझ्यासाठी चांगलं नाही, हे चांगलं आहे, घे, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. तुमच्याकडे आलोय म्हणजे मी तुम्हाला मानतो, त्यामुळे तुम्ही जे द्याल ते मी घ्यायला तयार आहे. ही भावना असली पाहिजे, भले तुमची भौतिक इच्छा असली तरी. मग तुमची प्रगती होते. परंतु बरेच जण काय करतात, प्रभूंनी दिलं नाही, भगवंतांनी दिलं नाही, मग तो सोडून देतात, परत देवी देवतांकडे जातात, परत अडकायचं. हे केलं नसलं पाहिजे. भगवद्गीतेवरील काही भाष्यकार म्हणतात की देवतांची उपासना करणाऱ्या मनुष्याला भगवत प्राप्ती होऊ शकते. परंतु या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांचे उपासक हे निरनिराळ्या देवता स्थित असलेल्या निरनिराळ्या देवलोकांची प्राप्ती करतात. बघ नी, देवान देव यजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. भगवद्गीतेवरती भाष्य लिहिणारे, तसेच आजकाल देखील बरेचसे साधू बाबा बुवा आहेत जे सांगतात की ठीक आहे, कुठल्या पण देवीची तुम्हाला वाटते त्या देवीची उपासना करा, सगळं एकाच ठिकाणी जात. भगवद्गीतेमध्ये मात्र स्पष्टपणे सांगितलंय, फिरवून पण सांगितलं नाही, स्पष्टपणे सांगितलंय देवतांची उपासना करणारा देवतांकडे जातो, माझ्याकडे येत नाही. आणि माझी उपासना करणारा माझ्याकडे येतो. पण आता अल्पबुद्धी लोक याच्यात पण म्हणतील मग काय प्रॉब्लेम आहे, मी जातो चंद्रावरती राहतो, इंद्रदेवाकडे राहतो, स्वर्गामध्ये राहतो, तिथे तर अप्सरा आहेत, सोमरस आहे, मस्त मजा आहे, त्यात काय प्रॉब्लेम आहे. पण भगवद्गीतेमध्ये पुढे काय सांगतात भगवंत 16व्या अध्यायात, आ ब्रह्म भुवना लोको पुनरावर्तिनो अर्जुना. ब्रह्मलोक स्वर्गलोक तर काहीच नाही,
त्याच्या वरती 3-4 लोक आहेत स्वर्ग लोकाच्या वरती, मग शेवटचा ब्रह्मलोक आहे. तिथल्या जीवाला देखील जन्म मृत्यू जरा व्याधी आहे. हे माहिती नाही आपल्याला, म्हणून आपण म्हणतो ठीक आहे दुर्गाची पूजा दुर्गाची करा, चंद्राची करा, चला कोणाची पण पूजा करा, सगळ्यांनी लाभच होतो, करा. खूप सगळ्यात चुकीचा उपदेश असतो हा, सगळ्यात चुकीचा उपदेश. भारतामधले लोक हेच तर करून अडकलेत सगळे. आणि म्हणूनच भक्ती समजावून सांगणे भारतामधल्या लोकांना एवढं कठीण होऊन बसलेलं आहे. प्रभुपाद तर अक्षरशः वैतागायचे भारतातल्या लोकांना भक्ती समजावून सांगताना. इंग्रजी लोक ती पटकन समजावून घेतात. आपण देवी देवतांच्या चक्रामध्ये अडकलोय, कारण आपल्याला बरेचसे साधू संत बाबा बुवा वगैरे येऊन सांगतात सगळ्यांची पूजा केली तर चालतं, सगळ्यांचं नाम जप केलं तर चालतं. असं इथे आपण अडकतो. भगवद्गीतेमध्ये 2 वेळा सांगितलेलं आहे, इथे एकाच ठिकाणी नाही 2 ठिकाणी सांगितलेलं आहे, रिपीट करून सांगितलेलं आहे. जो देवतांची पूजा करतो तो देवतांकडे जातो, भगवत धामात जात नाही. या श्लोकामध्ये सांगितलंय 23व्या आज आपण वाचतोय ते. आणि यांती देवव्रता देवान पितरीन यांती पितृव्रता, त्या श्लोकात पण सांगितलंय जो माझी उपासना करतो तो माझ्याकडे येतो. काय म्हणतो, मध्याज याजिनोपी माम. याच्यापेक्षा स्पष्ट हे फिरवून पण सांगितलेलं नाहीये, स्पष्टपणे सांगितलेलं आहे, हो की नाही. तर प्रभुपाद तात्पर्याच्या पहिल्याच वाक्यामध्ये याचं खंडन करतात की भगवद्गीतेवरील काही भाष्यकार म्हणतात की देवतांची उपासना करणाऱ्या मनुष्याला भगवत प्राप्ती होऊ शकते, परंतु या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांचे उपासक हे निरनिराळ्या देवता स्थित असलेल्या निरनिराळ्या देवलोकांची प्राप्ती करतात. उदाहरणार्थ प्रभुपाद सांगतात सूर्याचा उपासक सूर्यलोकाची प्राप्ती करतो, किंवा चंद्राचा उपासक चंद्रलोकाची प्राप्ती करतो. त्याचप्रमाणे जर कोणाला इंद्रासारख्या देवतेची उपासना करायची इच्छा असेल तर त्याला त्या विशिष्ट देवलोकाची प्राप्ती होते. कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला भगवंतांची प्राप्ती होते असे नाही. ही गोष्ट या ठिकाणी नाकारण्यात आली आहे, कारण या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवताचे उपासक हे भौतिक जगातील निरनिराळ्या देवलोकात जातात, परंतु भगवत भक्त हा प्रत्यक्ष भगवत धामाची प्राप्ती करतो. परत इथे अज्ञान येतं. असं मगाशी मी म्हणालो की ठीक आहे प्रभूजी मिळू दे, चांगली गोष्ट आहे ना, स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली चांगलीच गोष्ट आहे, परंतु स्वर्ग चंद्र सूर्य ब्रह्मदेवांपासून ब्रह्मलोकांपासून हे 7 ग्रहलोक वरती आहेत, 7 ग्रहलोक खाली आहेत. आपण कल्पना करू शकत नाही एवढं मोठं हे ब्रह्मांड आहे, परंतु हे अख्खं ब्रह्मांड अशाश्वत आहे. त्याला तयार केलं जातं, नष्ट केलं जातं, तयार केलं जातं, नष्ट केलं जातं. आणि या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव, त्याचं शरीर हे नश्वर आहे. त्याला तयार केलं जातं, नष्ट केलं जातं, बदललं जातं, तयार केलं जातं. आणि जोपर्यंत ही बदलण्याची प्रक्रिया चालू आहे तोपर्यंत दुःख आहे, मुक्ती नाही. चुकीच्या अज्ञानामुळे, चुकीच्या ज्ञानामुळे आपल्या डोक्यात हे बसले की स्वर्गात जाणे म्हणजे मुक्ती आहे. नो. काही लोक व्यासासनावरती बसून सांगतात हे करा म्हणजे तुम्ही स्वर्गात जाता. स्वर्ग लोक या भौतिक जगामध्ये आहे, मुक्ती नाही, तिथे पण अडकणेच आहे. त्यातल्या तिथल्या जीवांना पण बद्ध जीवच म्हटलं जातं. आणि देवी देवता सगळे या बद्ध भौतिक जगातच, बद्ध शरीरामध्येच आहेत, वेगळ्या स्टेजला आहेत, परंतु इथेच आहेत. आता तुमच्यापैकी जे भक्ती मार्गावरती बरेच दिवस आहेत ते लोक म्हणतील की प्रभूजी एवढा कशाला स्ट्रेस देऊन हे सगळं सांगायला लागलंय, आम्हाला माहिती आहे. परंतु दुर्दैवाने भारतातल्या लोकांची ही काय म्हणतात, ही दयनीय अवस्था आहे. ही ऍक्च्युली जिथे या ज्ञानाचा उगम झाला तिथेच अज्ञान आहे. आपणच गुरफटून पडलोय या सगळ्यामध्ये. जे नास्तिकवादाचा स्वीकार करून या सगळ्यातून बाहेर पडले त्यांना भगवद्गीता सांगितले की ते लगेच मान्य करतात. हे सगळं आपल्याला हे समजावून सांगितलं तरी आपण मान्य करत नाही. भगवद्गीता माझा शास्त्र आहे, माझा ग्रंथ आहे म्हणून हिंदू सगळे भांडायला जातील, परंतु भगवद्गीतेत सांगितलंय देवतांची पूजा उपासना करू नका, बंद करा म्हटलं तर करणार नाहीत. ही आपली परिस्थिती आहे.
म्हणून हे पुन्हा पुन्हा सांगायला लागतं. आणि मी पुन्हा पुन्हा सांगत नाहीये, प्रभुपाद पुन्हा पुन्हा सांगत नाहीयेत, भगवंत पुन्हा पुन्हा सांगणार आहेत, पुढल्या प्रत्येक अध्यायामध्ये हे सांगणार आहेत. इतका महत्वाचा पॉइंट आहे. भगवंत स्वतः, भगवंतांना तर आपण नाव ठेवू शकत नाही, भगवंत स्वतः सांगणार आहेत पुढच्या अध्यायामध्ये, त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये. का? कारण ही सगळ्यात तेवढी महत्वाची गोष्ट आहेच. भगवंतांना पण माहिती होतं की लोक या कर्मकांडामध्ये गुंतणार आणि भ्रमित होणार, मोहित होणार आणि त्यालाच श्रेयस्कर समजणार. जो भ्रमित झालेला असतो तोच स्वर्गामध्ये गेल्यावर हा म्हणतो, हा मुक्त झालो मी आता. त्या कारण त्याला अज्ञान नाही, अज्ञानामध्ये येतो. देवतांचे उपासक हे भौतिक जगतातील निराळ्या देवलोकात जातात, परंतु भगवत भक्त हा प्रत्यक्ष भगवत धामाची प्राप्ती करतो. या ठिकाणी असा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो की जर देवता या भगवंतांच्या शरीराचे विविध भाग आहेत, तर देवतांची उपासना केल्याने भगवंतांची प्राप्ती झाली पाहिजे. परंतु देवता उपासक हे अल्पबुद्धी आहेत, कारण शरीराच्या कोणत्या भागाला अन्नाचा पुरवठा केला पाहिजे हे त्यांना माहित नसते. त्यांच्यापैकी काही लोक इतके मूर्ख असतात की ते म्हणतात शरीराला अनेक भाग असतात, त्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी अनेक मार्ग असतात. पण हे उत्तर समर्पक नाही. कान आणि डोळ्याद्वारे कोणी शरीराला अन्न पुरवठा करू शकतो का? त्यांना माहित नसते की या देवता म्हणजे भगवंतांच्या विराट शरीराचे निरनिराळे अवयव आहेत आणि अज्ञानामुळे त्यांना वाटते की प्रत्येक देवता म्हणजे एक निराळा ईश्वरच आहे आणि तो परमेश्वराचा प्रतिस्पर्धी आहे. नो. आणि हे आपल्या डोक्यामध्ये हा कचरा भरल्यामुळे दुसरे मुस्लिम ख्रिश्चन देखील आपली खिल्ली उडवतात. तुमच्यामध्ये एवढे देवी देवता आहेत, कोणी याची पूजा करतो, कोणी तुझ्या पूजा, तुम्हीच एकमेकात भांडता. कारण आपल्यालाच माहिती नाही देवी देवता कोण आहेत, काय आहेत. एका अंशाची सेवा केल्याने पूर्णाची सेवा होत नसते, परंतु पूर्णाची सेवा केल्याने अंशाची सेवा आपोआप होत असते. जसं परवा प्रभुपाद समजावून सांगत होते की नाही, प्रभुपादांचा एक शिष्य म्हणाला की मी जर माझ्या मुलांवरती निरपेक्ष निखळ प्रेम केलं तर ती भगवंतांचं प्रेम होत नाही का? प्रभुपादांनी म्हणाले नाही, त्याच्या उलट असतं. भगवंतांवर जर तुम्ही निरपेक्ष अहेतुकी प्रेम करायला लागला तर तुमच्या मुलावर तुम्ही तसंच करू लागाल. एवढं तुमचं हृदय स्वच्छ होतं, परंतु उलट कधी होत नाही. त्यामुळे देवी देवतांची पूजा केल्याने भगवंतांची आपोआप होते नाही, भगवंतांची केल्याने देवी देवतांची आपोआप होते. कारण ते सगळं आलं त्याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही भगवंतांच्या पूर्ण शरीराला आरती ओवाळणार त्याच्यात सगळी देवी देवता आले, बघ नाही. परंतु एखादा देवी देवता फक्त भगवंतांच्या मांडीवरती असेल तर नुसतं मांडीचीच पूजा करून कशी चालेल, बाकीचं काय? प्रभुपाद सांगतात, प्रभुपाद माताजी उदाहरण देतो त्या उर्मिला माताजी, तुम्ही ऐकलं असेल. प्रभुपाद हे समजावून सांगताना सांगायचे की गाजर खाल्ल्याने डोळे चांगले होतात, म्हणून गाजर डोळ्यात घुपसायचा नसतो, गाजर पोटातच जायला पाहिजे. भगवंतांची आराधना केल्याने सगळे देवी देवता प्रसन्न होतात. पोटात गाजर गेल्याने डोळे आपोआप चांगले होतात. तर डोळ्यात गाजर उद्या घालायला लागला तर डोळे पण फुटतील आणि शरीर पण व्यवस्थित राहणार नाही. तशी आपली अवस्था आहे देवी देवतांची पूजा करणारे, उपासना करणारे. केवळ देवताच भगवंतांचे अंश आहेत असे नाही, तर सामान्य जीव सुद्धा भगवंतांचे अंश आहे. आपण देवता सगळे जीवच आहोत, भगवंतांचे अंशच आहोत. जसं मी काल समजावून सांगत होतो, तुम्ही जर त्या पात्रतेला जाऊन भगवंतांची सेवा केली तर तुम्ही पण उद्या इंद्रदेव होऊ शकता, चंद्रदेव होऊ शकता, सूर्यदेव होऊ शकता. हे चंद्र, इंद्र, सूर्य ही पद आहेत, ही नावं नाहीत. सध्याचे इंद्रदेव कोण आहे? पुरंदर. रिअली? नेक्स्ट इंद्र कोण होणार आहेत ते पण दिलेलं आहे शास्त्रामध्ये. बली महाराज नेक्स्ट इंद्र होणार आहेत. जो कोणी 100 अश्वमेघ यज्ञ करतो तो नेक्स्ट इंद्र होतो. जेव्हा 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 लोक कोणी 100 अश्वमेघ यज्ञ करतात, इंद्रदेव तिथे चिंतेत पडतात, माझी खुर्ची गेली म्हणून. चंद्रदेवांचं नाव आहे, सध्याचे चंद्रदेव आहेत सोम. सूर्यदेवांचं सध्याचं नाव आहे विवस्वान. तर ही पद आहेत, त्या पदाला कोणीही जाऊ शकतो, तुम्ही जाऊ शकता. एकच ह्याला एक्सेप्शन आहे, ते म्हणजे
शिवजींचं पद नाही आणि शिवजींचं जागा कोणी घेऊ शकत नाही. शिवजींचं सेपरेट तत्व आहे भगवंतांनी निर्माण केलेलं. ब्रह्माजी देखील तुम्ही होऊ शकता. तर सगळे भगवंतांचे अंश आहेत. आता हे शेवटी मी थोडस समजावून सांगतो की याचा अर्थ असं नाही की या सगळ्यांचा अनादर करायचा आहे, माझ्याच लेवलचा आहे, असं नाही. हे सगळे महान भक्त आहेत भगवंतांचे, म्हणून त्या पदाला आहेत, हे पण लक्षात ठेवा, नाही तर आपला अहंकार आहेच परत. श्रीमद भागवतमामध्ये सांगण्यात आले आहे की ब्राह्मण हे भगवंतांचे मस्तक आहेत, क्षत्रिय हे भगवंतांचे बाहू आहेत, वैश्य हे कटी तथा शूद्र हे पाय आहेत, आणि हे सर्वजण विविध कार्य करतात. आपल्या स्थितीचा विचार न करता जर मनुष्याने जाणले की जीव आणि देवता दोघेही भगवंतांचे अंश आहेत, तर त्याचे ज्ञान हे परिपूर्ण ज्ञान आहे. परंतु जर त्याने हे जाणले नाही तर त्याला देव देवता निवास करणाऱ्या विविध लोकांची प्राप्ती होते. त्या देवतांच्या ग्रहावरती तो जन्म घेतो. भगवत भक्त प्राप्त करीत असलेल्या गतीप्रमाणे ही गती समान नसते. गती म्हणजे शेवट, बरं का. गती म्हणजे मराठी गती नव्हे, गती म्हणजे रिझल्ट. संस्कृत मध्ये गती म्हणतात त्याला. म्हणजे भगवत धाम प्राप्त करणे आणि देवी देवतांचं धाम प्राप्त करणे हे सेम नाही. भगवत धाम हे विशुद्ध स्तरावरती आहे, तर देवी देवतांचं धाम हे भौतिक स्तरावरती आहे. ते पण एक दिवस नष्ट होणार आहे. भगवत धाम कधीच नष्ट होत नाही. आणि त्यामुळे या भौतिक जगातल्या कुठल्याही धामात ज्याने जन्म घेतलेला असतो त्याचं शरीर पण एक दिवस नष्ट होतं, तो पण एक दिवस नष्ट होतो. भगवत धामात जो जन्म घेतो, नाही भगवत धाम कधी नष्ट होणार आहे, नाही तुमचं शरीर तिथलं कधी नष्ट होणार आहे. आणि म्हणूनच जन्म मृत्यूचे चक्कर बंद करायचं असेल तर भगवत धामात जायची तयारी केली पाहिजे. चंद्र सूर्य ग्रहावर जन्म घ्यायची तयारी करण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणूनच अशा व्यक्तीला या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, अल्पमेधसा, कमी बुद्धिवाला. भगवत भक्त प्राप्त करीत असलेल्या गतीप्रमाणे ही गती समान नसते. देवतांकडून प्राप्त झालेले वर हे अनित्य असतात, कारण या भौतिक जगतातील लोक, देव देवता आणि त्यांचे उपासक हे सर्वच नश्वर असतात. काहीही देऊ देत तुम्हाला देवी देवता, ते एक दिवस नष्ट होणारच आहे. लहान मुलांना आपण कसं म्हणतो ना, बिंडोक आहे, अजून बुद्धी वाढलेली नाही याची, म्हणून त्याला हातातलं खेळणं सोडून दुसरं खेळणं पाहिजे. त्याच्यापेक्षा ग्रेट काहीतरी मी द्यायला लागलो त्याला नको आहे, ते बॉक्सच पाहिजे. तशी आपली अवस्था आहे. देवतांकडून जे काही प्राप्त होणार ते अनित्यच असणार, कारण ते स्वतःच अनित्य आहेत, आपण पण अनित्य आहोत, हे भौतिक जगच अनित्य आहे. म्हणून या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांची उपासना करून प्राप्त झालेले सर्व लाभ हे क्षणिक असतात, आणि यासाठीच अशी उपासना केवळ अल्पबुद्धी जीवच करतात. ज्यांची बुद्धी कमी आहे, बिंडोक आहेत, ते लोक करतात. कृष्ण भावनेद्वारे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेल्या विशुद्ध भक्ताला सच्चिदानंद जीवन प्राप्त होते. सत, चित्त आणि आनंद, यातला सतचाच अर्थ आहे कधीही नष्ट न होणार, शाश्वत सत. चित्त म्हणजे पूर्ण ज्ञानमय, अज्ञानाचा लवलेश नाही. आनंद म्हणजे पूर्ण आनंदमय, तो आनंद कधी कमी होत नाही, कधी बंद होत नाही. असं शरीर, असं धाम प्राप्त करणे ही बुद्धीचं काम आहे का जे नष्ट होणार आहे ते प्राप्त करणे बुद्धीचं काम आहे. म्हणून देवी देवतांच्या उपासकांना अल्पमेध असं म्हटले जातं, अल्पबुद्धीवाले. म्हणून त्याने प्राप्त केलेला लाभ हा देवतेच्या साधारण उपासकाने प्राप्त केलेल्या लाभाहून अत्यंत भिन्न असतो. ऍक्च्युली तुलनाच करू शकत नाही आपण. इंद्रचंद्राकडून जे मिळणार आहे आणि भगवंतांकडून जे मिळणार आहे याची तुलनाच करू शकत नाही तुम्ही, कारण ते अनंत पटीने ग्रेट आहे, अनंत पटीने. येस, ब्रह्मलोकामध्ये जर तुम्ही जन्म घेतला तर तुमचा एक दिवस
हा 43 लाख गुणिले 1000 एवढे वर्ष असतो. त्याला किती नंबर म्हणतात ते पण नाही. एक दिवस तेवढीच रात्र असते. तसे 100 वर्ष तुम्ही तिथे जगू शकता. परंतु ते पण क्षुल्लक आहे भगवंतांच्या भगवत धामासमोर. बिलकुल तुच्छ आहे. शास्त्रामध्ये शब्द वापरला जातो तुच्छ. कालच्या तात्पर्यामध्ये पण आपण वाचलं तुच्छ आहे. आणि जोपर्यंत हे तुम्हाला तुच्छ वाटणार नाही तोपर्यंत तुम्ही भगवंतांची भक्ती करणार नाही. म्हणून रिपीटेडली सगळीकडे सांगितलं जातं की भौतिक कामना ज्याला ज्या दिवशी तुच्छ वाटायला लागली, बिलकुल एक साखरेचं दाणं देखील खाणे तुच्छ वाटलं पाहिजे. स्वर्गलोक मिळवणे तर तुच्छ वाटायलाच पाहिजे. साखरेचं दाणं खाणे देखील तुच्छ वाटलं पाहिजे. तेव्हा आपण पात्र होतो भगवंतांची भक्ती करायला. तेव्हा आपण पात्र होतो भगवंतांची भक्ती करायला. हे पुढे 28व्या श्लोकात भगवंत सांगणार आहेत. आता आपण 23व्या श्लोकावर आहोत. 28व्या श्लोकात भगवंत स्वतः सांगणार आहेत, तेव्हा तुम्ही पात्र होता माझी भक्ती करायला. हे सगळं क्षणिक आहे. भगवंत हे अनंत आहेत, त्यांची करुणा कृपा अपार आहे. आणि म्हणून भगवंतांची आपल्या शुद्ध भक्तावर निस्सीम कृपा असते. ऍक्च्युली भगवंतांची जो उपासना करत असतो त्याला बिलकुल कशाची इच्छाच नसते. तरी पण शास्त्रामध्ये भगवत धामाचं वर्णन काही काही ठिकाणी आहे भागवतामध्ये वगैरे. ते ऐकल्यावरती तुम्हाला आश्चर्य वाटेल की तसं जीवन इथे कुठेच मिळणार नाही इतकं. बरोबर आहे ना. चतुष्कुमार सनक सनातन सनंदन वगैरे जेव्हा भगवंतांना भेटायला गेलेले असतात तिथलं वर्णन आहे बघा भागवतामध्ये. सगळे तिथले सगळे लोक हे या भौतिक जगातल्या देवी देवतांच्या हजारो करोडो पटीने ऐश्वर्यवान असतात. सोनं चांदी विमान, सगळ्यांची पत्नी लक्ष्मी समान असते. वर्णन आहे तिथे. याची कुणीच अपेक्षा करत नाही, इच्छा करत नाही. तरी पण तुम्हाला एक झलक म्हणून सांगतोय, इन केस तुम्हाला ते हवंच असेल तर. परंतु तिथे जातो कोण भगवत धामात, या सगळ्याची इच्छा शून्य झालेला असतो ना, तोच जातो. याची इच्छा करून जायची तुम्ही प्रयत्न केला नाही जाऊ शकणार. तरी पण हे का सांगितलंय शास्त्रामध्ये? तुलना करण्यासाठी सांगितले. काय विनाकारण मागत बसलोय आपण या देवी देवतांकडे. मला हे द्या आणि मला ते द्या, मला परीक्षेत पास करा. कुणी परीक्षा निर्माण केली? SSC बोर्डाने. ती परीक्षा नाही पास झाला, त्या परीक्षेला नाही बसला तरी तुम्ही काय मरणार नाही, काही उपाशी राहणार नाही. पण त्या परीक्षेत पास होण्यासाठी आपण तेल घेऊन जातो बजरंग बलीकडे. बिचारे बजरंग बलीने कधी परीक्षा दिली नाही, तुमची परीक्षा कशी पास करणार? हा, सिरियसली. आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला होतो ना, इंजिनिअरिंग कॉलेज आमचं गावाच्या बाहेर होतं, बरोबर बॉर्डरवरती. आणि तिथून एक रोड असा गावात यायचा स्टँडकडे. त्या रोडवरती 2 हनुमानची मंदिर होती, एक राम मंदिर होतं. गर्दीच गर्दी असायची एक्झामच्या काळामध्ये. इंजिनियर लोक, सायन्सला मानणारे, फुल गर्दी राम मंदिरात, हनुमान मंदिरात परीक्षेच्या काळात. यालाच म्हणतात भ्रम, यालाच म्हणतात माया, मोह. आणि या मोहामध्ये, भ्रमामध्ये अडकलेला जीव याच्या मागे लागलेला असतो. तर हे 4 श्लोक व्यवस्थित समजावून घ्या. हे पुढच्या अध्यायामध्ये पण रिपीट होणार आहेत. आताच समजावून घेतलं तर चांगलं आहे. आता हे योगा आहे की काय नाही माहिती नाही. बरोबर गणेश चतुर्थीलाच हे श्लोक आले. काल एका प्रभूजींनी प्रश्न विचारलेला, गणेशजींची, शिवजींची, इंद्र चंद्र सूर्य यांची अवहेलना करणे, अवज्ञा करणे हा याचा उद्देश नाहीये. पद्मपुराणात सांगितलेला आहे, शिवस्य श्री विष्णू या गुण नाम आदि सकलम धिया भिन्नम पश्येत सकल हरिनाम हित करा. शिवजी, ब्रह्माजी यांना सगळ्यांना भगवंतां समान मानलं नसलं पाहिजे, परंतु भगवंतांपेक्षा वेगळं पण मानलं नसलं पाहिजे. जसं गुरुला भगवंतां समान मानतो आपण, गुरुची अवज्ञा करत नाही, तसंच या देवी देवतांची कधी अवज्ञा करायची नाही.
त्यांची उपासना करायची नाही भौतिक सुखासाठी. हा मुद्दा इथे सांगितलाय. त्यामुळे तुमच्या घरातले कोणी करत असतील तर त्यांचा विनाकारण विरोध करू नका. तुम्हाला समजावून सांगता येत असेल तर विरोध करा, नसेल तर विनाकारण विरोध करू नका. पुढे एका ठिकाणी भगवंत स्वतःच म्हणणार आहेत की जे कोणाचीच पूजा करत नाहीत त्याच्यापेक्षा देवी देवतांची पूजा करणारे पण चांगलेच असतात. निदान कुठेतरी श्रद्धा आहे, नास्तिक तर नाही तो कम्प्लिटली. त्यामुळे घरातले करत असतील तर करू द्या, विनाकारण वाद घालू नका. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे सगळे भगवंतांचेच रूप असतात. भगवंत पुढे 10व्या अध्यायात स्वतः म्हणणार आहेत की निर्माणकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे. म्हणतात की नाही, सर्व विद्वानांमध्ये कवी उशिना मी आहे. भगवंतच आहेत. सूर्य आणि चंद्र मी आहे, ऑलरेडी म्हटलं या अध्यायामध्येच त्यांनी. रसोहम अपसु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्य. सूर्य आणि चंद्र मी आहे भगवंत म्हणतात. मग सूर्यदेवाची आपण अवज्ञा कशी करू शकतो? फक्त इथे पॉइंट काय सांगितलंय, काही मागायला जाऊ नका इंद्र चंद्र सूर्यांकडे. विनाकारण त्यांची पूजा उपासना यज्ञ विज्ञ करून त्यांना संतुष्ट करून काही मागण्याच्या फंद्यात पडू नका. वेळ पण वाया घालवणार, शक्ती पण वाया घालवणार, सामर्थ्य पण वाया घालवणार, तुमची संपत्ती पण वाया घालवणार. देवी देवता भगवंतांचे एकदम जवळचे लोक असतात. त्यांचा अपमान, त्यांची अवज्ञा पण बिलकुल करायची नाही. सूर्यदेव हे भगवंतांचे डोळे आहेत, हो की नाही? कुठे सांगितलंय? ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलं. सूर्यदेवांचा आपण अपमान कसा करू शकतो? शिवजींचा, गणेशजींचा, या सगळ्यांचा अपमान अवमान करण्याचा हेतू बिलकुल नाही या 4 श्लोकामध्ये आहे, नाही प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये, नाही आपल्या आजच्या प्रवचनांमध्ये आहे. हे डोक्यातनं काढून टाका. तर तुम्हाला वाटेल की हे सगळं देवतांच्या विरुद्ध कटकारस्थान चालू आहे. बिलकुल नाही. देवतांच्या विरुद्ध कटकारस्थान करायचं काम कोणाचं असतं? राक्षसांचं, असुरांचं, हिरण्यकशिपू आणि गँगचं असतं. आपण भक्त आहोत. देवतांचा आदर करायला आपण शिकलं पाहिजे. हरे कृष्ण. तर उद्यापासून परत विषय बदलून पुढचा विषय सांगतात भगवंत की माझी उपासना करा, परंतु माझी उपासना देखील सिरियसली करा. हा विषय उद्यापासून सांगणार आहे. हरे कृष्ण. आज इथेच थांबूया आपण. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. यस, बोला माता. प्रभुजी, आता आपण भक्तीमध्ये आलोय आम्ही, पण बरेच असे लोक सांगतात ना, म्हणजे आपल्या घरातलेच आजूबाजूचे वगैरे, की कुलदैवताचं पण केलं पाहिजे, कुलदैवताला दिलं पाहिजे प्रसाद, आणि ते जर नाही केलं तर खूप त्रास होतात वगैरे. तर आता त्या बाबतीत मग कसं करायचं प्रभुजी? जसं आज आपण समजावून घेतलं तसं समजावून सांगायचा प्रयत्न करायचा. त्यांना समजलं तर ठीक, नाही तर त्यांना जाऊ द्यायचं. आपण विरोध नाही करायचा. तुम्हाला पहिल्यांदा हे पटलेलं असलं पाहिजे की का करायचं नाही. बरोबर आहे. पण आपलं इच्छा नाहीये तर आपण नाही गेलं तर चालतंय का? म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही? हो, परंतु तिथे न जाता तुम्ही काय करणार आहे, तर तुम्ही भगवंतांची सेवा केली पाहिजे, भगवंतांची उपासना आराधना केली पाहिजे. हे करत नसाल आणि ते पण करत नसाल, मग लोक तुम्हाला नावं ठेवतील. देवी देवतांची पूजा उपासना का करायची नाही? कारण आपल्याला वेळ, पैसा, सामर्थ्य सगळं भगवंतांच्या सेवेसाठी वापरायचं आहे. कारण भगवंतांची सेवा केलं तर आपल्याला भगवंतांचं सानिध्य, भगवंतांचं प्रेम, भगवंतांचं धाम प्राप्त होईल. ते करत नसलो, आपण भौतिक काहीतरी जॉब बिझनेस करत असलो आणि देवी देवतांची पूजा करायची नाही म्हणून सांगितलंय भगवद्गीतेत, तुमचं तुम्ही जावा, मी नाही येणार, मग तुम्ही काय होता? ढोंगी होता, हिपोक्रेट होता. निगेटिव्ह करायचं नाही हे लगेच लक्षात येतं आपल्याला, परंतु पॉझिटिव्ह काय केलं पाहिजे हे पण शिकलं पाहिजे, पॉझिटिव्ह केलं पाहिजे.
दुसऱ्यांना नावं ठेवणं खूप सोपं असतं, परंतु पॉझिटिव्ह ते काहीतरी करणं थोडंसं कठीण असतं, ते पण केलं पाहिजे आपण. भगवद्गीतेचा सारांश आहे, भगवंतांना शरण जाणे, भगवंतांसाठी नित्य सतत न थांबता काही अपेक्षा न करता कर्म करणे, काम करणे, आपलं आयुष्य भगवंतांना समर्पण करणे, या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यामधला हा एक भाग आहे देवी देवतांची पूजा उपासना न करणे. का? कारण ते करत बसलो तर भगवंतांना कसं समर्पण करणार. त्यामुळे या बिलकुल नाही गेलं तरी चालतंय. तुमच्या घरातले सगळेच भक्त असतील तर सगळ्यांनीच नाही गेलं तरी चालतंय. घरातून ते देवी देवतांचे विग्रह, देवी देवतांचे फोटो वगैरे काढून ठेवले तरी चालतात. कारण हे खूप डेंजरस आहे. देवी देवता प्रसन्न झाल्या तुम्हाला अडकून ठेवायचं काम करतात. आणखी एक प्रश्न आहे प्रभूजी, जेव्हा आता मी आता बरेच वर्ष झालं आहे भक्तीमध्ये, पण मग मुलांना कसं थोडस गणपतीची मंदिरात जाणं, दर्शन घेणं हे त्यांना आपण लहानपणापासून शिकवलेलं असतं ना, मग त्यांचं ते स्विच ऑन आणि स्विच ऑफ करताना जरा प्रॉब्लेम येतात. की आता त्यांना देवीचं दर्शन नवरात्र आले, आमच्या घराच्या शेजारी देवीचं मंदिर आहे, तर मग ते रेग्युलर पूर्वीपासून मंदिरात दर्शनाची सवय लावली होती. मग आता त्यांना आपण कसं सांगायचं का, म्हणजे गीता वाचतात मुलं, माझी दोन्ही मुलं गीतेचे श्लोक रोज एक दोन तरी मी वाचायला लावते. पण मग ते गणपतीच्या मंदिरात पण जातात दर्शनाला, शनिवारी मारुतीच्या मंदिरात पण जातात दर्शनाला, तर मग तिथं मला सांगता येत नाही समजावून, तर मग जाऊ देत त्यांना. हरे कृष्ण. आई वडील म्हणून तुमचं कर्तव्य असतं की त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त करणे, बिझी ठेवणे. भगवंतांची सेवा तुम्हीच करत नसाल, भगवंतांच्या सेवेमध्ये काही करायलाच नसेल, तर मग ते जाणार तिकडं. वेळ भगवंतांची सेवा करतो, भगवद्गीतेचं करतो, वडील नाहीत करत, त्यांचे मुलांचे वडील नाहीत करत, मीच एकटी ह्याच्यामध्ये आहे आपल्या इस्कॉन मध्ये. तर मुलांचं असं झालं की तो जो टेम्पो पूर्वीपासून आपण शिकवलेला आहे, गुरुवारी दत्ताच्या मंदिरात जायचं, शनिवारी मारुतीच्या मंदिरात जायचं, परत रोज जवळच मंदिर आहे तर मग देवीला जायचं. पण आता इथं आल्यावर आपल्याला एकट्यालाच ज्ञान मिळाले ना, हे मुलांना तर ते हे करतात नाही, ते म्हणतात तुम्ही आधी सांगितलं ना तर आम्ही कसं बदलू असं. मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय की ते जेव्हा गुरुवारी दत्त मंदिरात जातात तेव्हा तुम्ही काय करत असता? मी घरातच असते, घरात गीतेचा क्लास, भगवद्गीता वाचन, जपा, परत आपलं आरती, संध्याकाळची गौर आरती, सकाळची मंगल आरती, हे रेग्युलर चालू असते घरामध्ये. मग त्याच्यामध्ये मुलं काय येत नाहीत? ते पण तुम्हीच शिकवताय ना. जसं गुरुवारी जायला तुम्ही शिकवलं तसं हे करायला पण तुम्हीच शिकवलं पाहिजे. 5-10 मिनिटाच असतं. दामोदर अष्टकच्या पिरियड मध्ये दामोदर अष्टक पण म्हणतात माझ्या बरोबर मुलं. मग सांगायचा मुद्दा असा आहे की त्यांना वेळ कसा काय मिळतो दत्त मंदिरात जायला? जवळ आहेत ना घराच्या. नाही, तुम्हाला लक्षात येत नाही आहे. दत्त मंदिरला तेव्हा जे जातात किंवा दुसऱ्या कुठल्या मंदिरात जातात तेव्हा भगवंतांचं दुसरं काही काम नाही त्यांना करायला म्हणून जातात. तुम्ही 24 तास जर भगवंतांच्या कामात असाल तर त्यांना वेळच मिळणार नाही ना जायला. त्यांचे वडील म्हणतात ना चला जाऊन येऊ, चला जाऊन येऊ, असं होतं. हा, मग आता त्याला तुम्ही काही करू शकत नाही, परंतु जनरली मुलं जातात कारण आपण भगवंतांची सेवा 24 तास करत नाही. भगवंतांचा आता सत्संग गुरुवारी, मग तुमचा सत्संग असला पाहिजे, सत्संगात मुलांना घेऊन गेलं पाहिजे. सत्संगात 4 तास गेले, तिथे प्रसाद बनवणे आहे, तिथे झाडलोट करणे आहे, सेवा करणे आहे, त्यातला आनंद तुम्हाला आला पाहिजे, मुलांना आला पाहिजे. हे जप करणे, रोज आरती करणे म्हणजे भक्ती नसते. भक्तांच्या संघात राहणे, भक्तांच्या संघात सेवा करणे ही खरी भक्ती असते. आणि त्या सेवेतला आनंद यायला लागला ना की मग दुसरीकडे जायची इच्छा आपोआप बंद होते. तुम्ही जबरदस्तीने कोणाला थांबवू शकत नाही. आम्हाला इथे ऑनलाईन शिवाय नाहीच आहे प्रभूजी. मी जिथे राहते इंदापूरमध्ये, पुण्यापासून 2.5-3 तासाच्या अंतरावर आहे. इथे इस्कॉनचं मंदिर नाही, कृष्णाचं पण मंदिर नाहीये, तर इथे तसे सत्संग होतच नाहीये. फिजिकली नाही जाऊ शकत. जे काय आहे ते ऑनलाईन आहे. ऑनलाईन जे काही आपले पण क्लासेस असतात ना, ते मी त्यांना दिलेत लिंक, ते करतात जॉईन. तसं ते पण आहे हे पण आहे, असं मुलांचं सध्या चालू आहे. हे थोडे दिवस राहणार, जोपर्यंत त्यांना हे लक्षात येणार नाही, जोपर्यंत त्यांना कोणी समजावून सांगणार नाही.
आणि समजावून सांगितल्यावरती पण राहतं, कारण त्यांना दुसरी एंगेजमेंट नाही. जेव्हा आपण 24 तास भगवंतांच्या सेवेत असतो तेव्हा दुसरा कुठला वेळच मिळत नाही काही करायला. मग हा संघ पाहिजे, भक्तांचा संघ पाहिजे. भक्तांचा संघ नसेल तर घरी आपलं वातावरण हे भक्तिमय असलं पाहिजे. जसं की मागच्या आठवड्यामध्ये जन्माष्टमी झाली. जन्माष्टमीची तयारी करणे, जन्माष्टमी साजरा करणे, 3-4 दिवस जातात त्याच्यामध्ये. त्यातला आनंद घेतला पाहिजे आपण सर्वांनी मिळून. आता थोड्या दिवसांनी राधाष्टमी येते. मग वैष्णव कॅलेंडर मध्ये असे बरेच उत्सव आहेत. हे सगळं आपण मुलांना शिकवलं ना तर हळूहळू याच्याकडे ते आकर्षित होतील. आणि मेन म्हणजे त्यांना यातला आनंद आला पाहिजे. त्यांना तुम्ही लहानपणापासून शिकवलं असेल की तुम्ही या देवताकडे जा, या देवीकडे जा, यातला आनंद घ्या, त्यातला आनंद घ्या, मग त्यांना ते पटलेलं आहे, ते करतात. आता हे नवीन तुम्ही त्यांना पटवून दिलं पाहिजे ना. माणूस, कुठलाही जीव तिथे आनंद आल्याशिवाय येत नसतो. भक्ती त्यांच्यासाठी तुम्ही आनंददायी केली पाहिजे, आनंदमय केली पाहिजे. बघ इथे किती आनंद. तू थांब, आज तू मंदिरात जाऊ नको, आज आपल्याला भगवंतांची आरती मोठ्याने करायची आहे, तू जरा मदत कर. त्याला त्यातला आनंद आला पाहिजे. तर ते वयानुसार त्यांना सांगून समजू शकतं किंवा बघून समजू शकतं, डिपेंड्स. आणि काही काही केसेस मध्ये बऱ्याचदा सांगितलं तरी काही होत नाही. आता हे जनरली लहान मुलांना हे जन्मल्यापासून दिलेलं सोपं असतं. 14-15 वर्षानंतर समजावून सांगणे खूप कठीण असतं. प्रत्येकाच्या केसमध्ये हे होईलच असं पण नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे इच्छा असते. काही मुलं भक्तीमध्ये बिलकुल येत नाहीत. कितीही समजावून सांगा, किती भक्तिमय वातावरण घरी असलं तरी आपण प्रयत्न करत राहायचे, भगवंतांकडे प्रार्थना करीत राहायची. तसे प्रभुपादांचे मुलं कधी भक्तीमध्ये आले नाही. प्रभुपादांनी प्रयत्न करत राहिले, नंतर सोडून दिलं त्यांचं प्रारब्ध त्यांच्या बरोबर. ठराविक इच्छा घेऊन जीव या भौतिक जगामध्ये जन्म घेतलेला असतो. ऍज अ आई वडील आपलं कर्तव्य असतं त्यांना भगवंतांचा भक्त बनवणे, परंतु होणारच नाही असं त्यांनी ठरवलेलं असेल, त्याला आपण काही करू शकत नाही. ते पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, नाहीतर मग आपली आसक्ती विनाकारण त्याच्यामध्ये वाढत जाते. आपलं प्रथम कर्तव्य असतं आपण शुद्ध भक्त होणे, मग त्यांना भक्त बनवायचा प्रयत्न करणे. जिथे संघ नसतो ना भक्तांचा, तिथे हे थोडंसं कठीण असतं. संघ असेल तर तुम्ही रोज भक्तांना भेटणे, भक्तांची मुलं असतात ती भक्तांबरोबर भेटतात, मृदंग करताल, भजन कीर्तन शिकणे, लहान मुलं मिळून वेगवेगळे ड्रामा करायचे, जसं कृष्ण बलराम चैतन्य महाप्रभू वगैरे करायचे. हे सगळं इझी होतं, परंतु संघ नसेल तर थोडंसं अवघड जातं. आणि त्यात पण घरातले सगळे मेंबर्स भक्तीमध्ये नसतील तर अजून अवघड जातात. तर दुर्दैवाने हे तुम्हाला थोडंसं सहन करावं लागणार, कारण त्याच्यावर काही दुसरा उपाय नाही. जसं मी समजावून सांगतो त्याच्यापेक्षा आता वेगळ्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगू शकत असाल तर समजावून सांगून बघा, परंतु दुसरा काय उपाय. लहान मुलांना दाखवावं लागतं, सांगून जास्त चालत नाही. लहान मुलं सगळे बघून शिकतात, ऐकून शिकत नाहीत. ते बघतात की आपले आई वडीलच वेगवेगळ्या देवी देवतांच्या पूजाकडे जातात, मग आपण गेलं तर काय वाईट आहे. मग आता त्यांचे वडील जात असतील तर मग वडिलांचं पहिल्यांदा मत बदललं पाहिजे. हा हे थोडस कठीण आहे ऍक्च्युली तुमच्यासाठी. ठीक आहे प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये बिझी ठेवा, त्यांना वेळच मिळणार नाही असं. घरामध्ये बागकाम करणे, भगवंतांसाठी तुळशी लावणे, भगवंतांसाठी फुलं लावणे, भगवंतांसाठी प्रसाद बनवणे, भगवंतांसाठी भाज्या लावणे, भाज्या तोडणे,
लहान मुलांनाही आपण कामं लावत नाही, त्यांना फक्त शाळेतला अभ्यास करणे आणि फिरणे एवढंच माहिती आहे, त्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम येतात. पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, लहान मुलांना घरातली सगळी कामं करायला लागायची. सगळे स्वतःचं अन्न स्वतः पिकवायचे. शहरात राहणारे स्वतःचं अन्न स्वतः पिकवत नाहीत, जॉब वरती डिपेंड असतात. मग वेळच वेळ आहे, वेळ मग घालवायचा कसा? तुम्ही मोठे प्रौढ आहात, तुम्हाला कळाले, त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचन, श्रवण, जप वगैरे करू शकता. लहान मुलांना अजून त्याच्यामध्ये रुची आलेली नसते. तर हे थोडस लाईफस्टाईल चेंज करावी लागेल याच्यासाठी. प्रभुपाद तेच सांगतात, मुळात ही शहरी रचनाच इतकी चुकीची आहे, म्हणून हे सगळे आपले प्रॉब्लेम सुरू झालेत. शहरी रचनाच जर आपण बदलली की मग हळूहळू सगळं बदलतं. तर तुमच्या घरामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तुमच्या पतिदेवांना या तुमच्या लेवलला आणणे, नाहीतर हे चालू राहणार. हे आम्ही किती तुम्हाला सोल्युशन सांगितले आणि तुम्ही कितीही त्याचं ते सोल्युशन करायचे प्रयत्न केले तरी होणार नाही, कारण त्यांचे वडील त्यांना दुसरं समजावून सांगणार. तुमच्या पतींना पहिल्यांदा तुम्ही भक्तीमध्ये आणायचा प्रयत्न करा, समजावून सांगायचा प्रयत्न करा, हे तत्वज्ञान समजावून सांगायचा प्रयत्न करा. आई वडील एका पेजवर असणे खूप महत्वाचं आहे, अध्यात्मासाठी पण आणि भौतिक जगामध्ये जगण्यासाठी पण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत. आपण त्याच क्लासमध्ये हनुमानजींचं बरेच वेळा नाव आलं, तर हनुमानजी शुद्ध भक्त होते, पण आपण त्यांना देव बनवले असं. तर मग ते असं का, की देव आहेत का भक्त का? जर भक्त असतील तर ते आता आपल्या लोकांचे म्हणजे भौतिक जगामध्ये भौतिक लोकांच्या भौतिक इच्छा पूर्ण. शिवाजी महाराज कोण आहेत? शिवाजी महाराजांना पण आपण देव बनवायला चाललोय. माणसामध्ये ही टेंडन्सी असते, माणसामध्ये ही प्रवृत्ती असते. शिवाजी महाराजांचे गुण मी घेणार नाही, तर शिवाजी महाराजांची पूजा मी रोज करणार. कारण पूजा करणे सोपं आहे, गुण घेणे अवघड आहे. लक्षात येते का मी काय म्हणतोय? जरी तुम्ही त्याला देव मानला तर त्या देवातली माणुसकी घ्या, बघा. माणुसकी नाही बघणार. माणसाला देव बनवू आपण, तर देवातला माणूसपणा बघणार नाही. हे पिढ्यानपिढ्या चालत आलेली आपली प्रवृत्ती आहे, कारण माणसाला स्वतःलाच इतकी भौतिक इच्छा आणि इंद्रिय तृप्ती इतकी स्ट्रॉंग असते की तो एक वेळ पूजा करायला तयार होईल हनुमानजीची, खरं हनुमानासारखं वागणार नाही. का? कारण ते सोपं आहे. लक्षात येते का तुमच्या? हा भ्रम खूप मोठा आहे. आज महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही म्हणाला की शिवाजी महाराजांना आम्ही नेक्स्ट देव म्हणून जाहीर करतो आणि जागोजागी त्यांची मंदिरे झाली पाहिजेत, सगळे तयार होतील एका पायावर. परंतु शिवाजी महाराजांसारखं वागा, हे भ्रष्ट नेत्यांना आपण खात्मा करूया, चला बंड उभारूया, स्वराज्य निर्माण करूया, एक माणूस पुढे येणार नाही. जो शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांची पूजा करायला जाणार ना, तोच परस्त्रीकडे वाईट भावनेने बघणार. त्याला माहितीच नाही शिवाजी महाराज होते कोण, हनुमानजी आहेत कोण, त्याला माहितीच नाही. बस कोणीतरी सांगितलं हनुमानजींची पूजा करा, हनुमान चालीसा म्हणा, तुम्हाला हे मिळेल, ते मिळेल, इथं जायला मिळेल, तिथं जायला मिळेल, ही इच्छा पूर्ण होईल, ती इच्छा मिळेल, लागला मागे. हिंदू लोकांना खूप गर्व असतो, माझा मुलगा 2 वर्षाचा हनुमान चालीसा म्हणतो. काय शिकला त्याच्यातून त्याने? तुम्ही तरी काय शिकला? मुलगा शिकायचं राहू दे, मुलगा शिकायचा प्रश्नच नाही, कारण तो अजून लहान आहे. तुम्ही काय शिकला? हनुमानजींना घर नाही, कुठे पण जंगलात राहतात आणि प्रभू रामचंद्रजींची सेवा करायला एका पायावर तयार असतात प्रत्येक क्षण. हे शिकला? नाही, बिलकुल नाही शिकणार. उलट हनुमानजींकडे घर मागायला जातात.
संपत्ती मिळू दे, घर मिळू दे, सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का, ओम जय जगदीश हरे. ही आपली प्रवृत्ती आहे. हे आपली प्रवृत्ती, आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा हे कारणीभूत आहे. ह्याला काय हनुमानजी कारणीभूत? हनुमानजी थोडेच म्हटलेत मला देव माना, माझी मंदिरं बांधा, माझी पूजा करा. कुठे लिहिलंय सांगा? कुठल्या शास्त्रातले? कुठल्याही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाहीये. इंद्र, चंद्र, सूर्य यांची पूजा करायचं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. यज्ञ त्यांच्यासाठी कुठला करायला सांगितलेला आहे? हनुमानजींची पूजा, यज्ञ कुठल्याही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाहीये. आपण निर्माण केलं सगळं. तसंच आता शिवाजी महाराजांचं आपण निर्माण करणार. योगेश प्रभूजींच्या गावी मी गेलो होतो. मला वाटतं आजपर्यंत बघितलेलं सगळ्यात मोठं हनुमान मंदिर मी त्यांच्या गावामधलं. अतिशय प्रचंड ह्यूज बांधलेलं आहे. त्याच्या सभागृहामध्ये 1000 माणसं बसतील. मी म्हटलं त्या सभागृहामध्ये मग रोज रात्री रामायण का वाचत नाहीत हे लोक? कारण हनुमंतांना तेच संतुष्ट करतं. तिथे नवस तावस हे यज्ञ, मागणी मागणे, नवस करणे हेच चालू असतं सगळं. आणि तेच आपल्याला पाहिजे. आता सध्या स्थितीला नाही कुणाला शास्त्राचं ज्ञान आहे, नाही कुणाला शास्त्र म्हणजे काय समजावून घ्यायचं आहे. बस आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे. नाही आपलं आयुष्य जास्त आहे, नाही आपल्याला बुद्धी स्मृती टिकलेली आहे. लोक म्हणतात प्रभूजी मला प्रॉब्लेमच एवढा मोठा आहे, तुम्ही सांगितलेलं मला काही कळत नाही. मी हनुमानजी काय तुमची पण पूजा, तुमचं मंदिर बांधायला तयार आहे, माझा एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. या स्थितीला आपण आज आलेलो आहे या कलियुगामध्ये. इतकी वाईट परिस्थिती आहे. हे सगळं शहरी जीवनामुळे झालेलं आहे. आणि शहरी जीवनाचं आकर्षण गावातल्या लोकांना आहे. सगळं 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 इंद्रिय तृप्ती, इंद्रिय तृप्तीची अनिर्बंध इच्छा, ती आपल्याला काही पण करायला भाग पडते. कोणालाही देव मानायला आपण, हनुमानजी काय कोणालाही देव मानायला मी तयार आहे. माझी इच्छा पूर्ण करणारा कोण आहे त्याला मी देव मान, त्याचं मंदिर पण बांधेन मी. आणि बांधतात पण लोक. काही काही गावामध्ये बघा विशिष्ट, हा एक व्यक्ती होता, त्याला बरेच वर्ष मुलं होत नव्हती, मग या बाबाच्या सांगण्यामुळे उपाय केल्यावरती झाला, मग त्या बाबाचं यांनी मंदिर बांधलं. हे तेच आहे, तुमची इंद्रिय तृप्ती जो पूर्ण करतो त्याला तुम्ही देव म्हणता. हनुमानजी देवी देवतांमध्ये पण येत नाहीत. हे महान भक्त आहेत, पण त्यांना आपण देवता केलं. देवी देवतांचे प्रत्येकाचे धाम आहेत, ते धामामध्ये राहतात. इंद्र, चंद्र, सूर्य. पण हनुमानजी तर इथेच राहतात, त्यांना घर पण नाही. मग हनुमानजींची उपासना केल्यावर तुम्ही जाणार कुठं? भगवद्गीतेतला श्लोक पण लागू पडत नाही. आपले भक्त खूप खूप चालाक आहेत, चाप्टर आहेत. ते म्हणतात नाही प्रभूजी, हनुमानजींची मी उपासना याच्यासाठी करतो की जर प्रसन्न झाले तर प्रभू रामचंद्रांची भक्ती त्यांच्याकडे मागता येईल. परंतु या मूर्खांना माहिती नाहीये की तुम्ही जर प्रभू रामचंद्रांची भक्ती आतापासून, आजपासून लगेच सुरू केली तर हनुमानजी तुमच्या बाजूला येऊन बसतील तुमच्या बरोबर भक्ती करायला. हनुमानजींना प्रसन्न करायचा सगळ्यात फास्ट मार्ग आहे हा. तुम्ही उलटा विचार करायला लागलाय. हनुमानजींना संतुष्ट करतो, तेल लावून, दिवा ओवाळून, यज्ञ तज्ञ उपासनापास करून, आणि मग प्रसन्न झाल्यावर प्रभू रामचंद्रांची भक्ती मागतो. कोणाला फसवा लागलाय? स्वतःलाच फसवालाय. हो की नाही? एक वाक्य तुम्ही शोधून काढून दाखवायचं की हनुमानजी म्हणतात की माझी पूजा करा, किंवा कुठले कुठले साधू ऋषी मुनी लिहितात की हनुमानजींची पूजा करा, त्यांचं मंदिर बांधा. आजकालचे भट बुवा पुरोहित नव्हे, खरोखरचे साधू ऋषी. ही दुर्दैवी अवस्था आहे आपली. ऍक्च्युली याच्या मागचं मेन कारण असतं आपल्याला सोपा मार्ग पाहिजे. हनुमानजींचं चरित्र आम्हाला सांगू नका.
पूजा तेवढी कशी करायची सांगा. आणि आजकाल पूजा पण मला करता येत नाही. किती पैसे देऊ सांगा, तुम्ही पूजा करा माझ्या ऐवजी. भटाला जाऊन डायरेक्ट विचारतात, पैसे किती द्यायचे तेवढं सांग बाबा. आपल्याला काही जमत नाही पूजा बिजा करायचं. तोंडात गुटखा खात डायलॉग मारणे एवढंच आपल्याला माहिती आहे. एकदम लो लेवलला पोहोचलेलो आहे आपण. आपल्याकडे वेळ नाही तरी पण आपल्याला हेच करायचंय. बाहेर पडा, जेवढ्या लवकर बाहेर पडता येईल तेवढ्या लवकर बाहेर पडा. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण.